नमस्ते मित्रांनो, दिलीप थोरात फायनान्शियल ॲडवायझर. स्वागत आहे दिलीप ग्रोथ टॉक्स फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलमध्ये. मित्रांनो, सहज लक्षात आलं माझ्या की एक निसर्ग या विषयावर आपणाला काहीतरी निसर्गाकडे बघून काही गोष्टी आपणासमोर मांडाव्यात. मित्रांनो, पाणी हे जीवन आहे. पाणी हे निसर्गता आपल्याला मिळतं. मित्रांनो, त्या पाण्याच्या आधारे सजीवांच्या म्हणजे पशु पक्षी प्राणी माणूस या सगळ्यांच्या गरजा मित्रांनो भागतात. पाण्याला रंग नाही, चव नाही, वास नाही, परंतु पाणी पिल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन मिळतो आणि त्या ऑक्सिजनच्या आधारे माणूस जगत असतो. मित्रांनो, परंतु हे पाणी निसर्गामध्ये जे आहे जो साठा आहे त्याचा, हा साठा जर तुम्हाला जगवायचा असेल, वाढवायचा असेल आणि कायमस्वरूपी टिकवायचा असेल तर त्याच्यासाठी मित्रांनो पावसाची गरज असते. आणि ही पाऊस कसा पडतो मित्रांनो, तर त्यासाठी ही झाडं असणं गरजेचं आहे. ही सुद्धा सजीव आहेत. ते काय करतात, मुळातलं ज्या जमिनीतलं पाणी आहे, अन्न आहे, त्याच्यानंतर प्रथिनं आहेत, कार्बोदके आहेत किंवा वेगवेगळी खनिजं आहेत, ती शोषून घेऊन त्याच्या माध्यमातून झाडाच्या माध्यमातून त्यांचे सजीव या ठिकाणी ते शोषण करून जगत असतात. मित्रांनो, हवेमध्ये जो ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड जो तयार होतो तो या झाडांच्या माध्यमातून तयार होतो. मित्रांनो, आणि अशा या झाडांना जगवण्यासाठी माणसानं त्याच्यासाठी संरक्षण दिलं पाहिजे, त्यांना जगवलं पाहिजे, त्यांना पाणी घातलं पाहिजे आणि ही झाडं निसर्गामध्ये जगली पाहिजेत. मित्रांनो, या झाडाच्या माध्यमातून तुम्हाला अक्षरशः म्हणजे वरदान आहे. ज्या ठिकाणी झाडं जास्त असतात त्या ठिकाणी प्रचंड असा पाऊस पडत असतो. मित्रांनो, आणि ते पावसाच्या माध्यमातून जमिनीमधील पाण्याचा जो साठा आहे तो पाण्याचा साठा भरून निघत असतो आणि अशा या पाण्याच्या साठ्याच्या माध्यमातून मग तो पाऊस पडत असतो. ते पाणी समुद्राला मिळतं, त्याची वाफ तयार होते. याच ठिकाणी जवळच समुद्र आहे आणि त्या वाफेच्या आधारे हा पुन्हा पाऊस पडत असतो आणि हे पाणी निसर्गातील सजीवांना मिळत असतं. मित्रांनो, म्हणून ज्या ठिकाणी पाणी आहे तिथं संपत्ती आहे. पाणी हे जीवन आहे, पाणी ही लक्ष्मी आहे, पाणी हे संपत्ती आहे, पाणी हे पैसा आहे आणि पाणी हे जीवन आहे. मित्रांनो, म्हणून विचार करा, निसर्गाच्या सानिध्यात राहा. प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक परिवाराने एक झाड लावा. अब्जावधी 140 कोटी आपल्या देशाची लोकसंख्या आहे. मित्रांनो, तर 140 कोटी लोकांनी एक एक झाड लावलं तर 140 कोटी झाडं आपल्या देशामध्ये निर्माण होतील. त्या माध्यमातून वातावरण फ्रेश राहील, सर्वांना ऑक्सिजन मिळेल आणि सर्वांना ऑक्सिजनच्या माध्यमातून जगण्याचा अधिकार मिळेल आणि सर्वांना पाणी मिळेल. पुन्हा पूर्वीचे दिवस आपल्या भारतामध्ये येतील. कारण आता पावसाचं थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे, परंतु हे पावसाचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर तुम्हाला झाडं ही लावली पाहिजेत. मित्रांनो, त्यासाठी मी हा व्हिडिओ या ठिकाणी करत आहे. मित्रांनो, जर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा. मित्रांनो, काही आपली मागणी असेल तर हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी कुठं आहे आणि कशा पद्धतीने हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, पाणी हे निसर्गाचं जीवन आहे, ते आपल्याला देणं आहे, ते आपल्याला टिकवून ठेवायचं असेल ते माणसाच्याच हातात आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला ही माहिती कशी वाटली ते कळवा. मित्रांनो, धन्यवाद.